थोडंसं फास्ट का भरपूर सारा वेळ झाला अजूनही आपण पाहिलं तर आज पहिलीच रात्र आहे. रजनी क्रिकेट ही संकल्पना आज यावर्षी भगवा चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आस्था स्पोर्ट्स धसई आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल तो कांबारी. तर चला पुनश्च एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेट शाया भव्य दिव्य रोमांचकारी स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आस्था स्पोर्ट्स धसई त्यांच्या विपक्षामध्ये संघ कांबारी शहापूर तालुका ग्रामीण ला बिलॉंग करणारे हे दोन संघ आज मुरबाड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती स्पोर्ट्स कांबारी आणि आस्था स्पोर्ट्स धसई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती स्पोर्ट्स कांबारी त्यांच्या विपक्षात आस्था स्पोर्ट्स धसई. सलामीची जोडी टेक्निकल बॅटर ऑफ शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट सूरज विशे आणि त्याच्या समवेत नौशाद. अगदी पहा एका हाताने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला. एक हात जन्मजात त्या खेळाडूला नाहीये. लेदर बॉल क्रिकेट गाजवलं या खेळाडूनं. शहापूर तालुक्याचं नाव लेदर बॉल क्रिकेटच्या परिपटलावर घेऊन गेला हा खेळाडू. पाहिलं तर क्लब क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट संपूर्ण भारतभर भ्रमण करून आला नौशाद. त्याचा खेळ पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक असेल. सूरज विशेचा हा फटका दमदार आहे. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. अगदी वेग या अनोखी अदा माधव ठाकरेची आपल्याला पाहायला मिळते. षटकार. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी जाणला जातो. ऑफ ड्राईव्ह फार सुंदर सूरज विशेचे फटके असतात. फुल टॉस आहे. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. हो नाही गॅप शोधून काढला. सुंदर फिल्डिंग कव्हरच्या दिशेनं इनफिल्ड मध्ये केली जाते. डॉट बॉल आलाय. नौशाद शेखवर आपण पाहता सध्या कॅमेरा. हा खेळाडू रिव्ह्यू इथे घेतला गेला बॅटर्स टीमच्या माध्यमातून हाईट फॅक्टर साठी. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा नो बॉलला वेस्ट आहे कमरेच्या वरती. त्यामुळे नो बॉल घोषित केला. बीमर एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. ऍड टीमची टोटल 7. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. हो हो कमरेच्या वरतीच वाटतोय हा बॉल. वाईट नो बॉल घोषित केला. 2 नंतर आला वाईट बॉल. डाव्या स्टेजच्या बाहेर लाईन थोडीशी भरकटत असताना गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या कांबारी टीमकडनं गोलंदाजी करत असताना पहिला षटकार, त्यानंतर एक नो, त्यानंतर एक वाईड. दबाव येऊ न देता
चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. जरूर षटकार आला, परंतु उर्वरित 5 बॉल आहेत अमोलकडे. चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. हो, यावेळी नक्कीच चांगला बॉल होता. ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह ते करत असताना लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. नौशाद आलाय. आता या खेळाडूकडे संपूर्ण प्रेक्षक वर्ग लक्ष लावून असेल. पहा, एकच हाताने तो बॅटिंग करणारा गोलंदाजी देखील सुरेख करतोय. सध्या आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट फार चांगल्या पद्धतीने तो खेळतोय. भारताचं प्रतिनिधित्व तो सध्या करतोय. संपूर्ण क्लब क्रिकेट भारत भ्रमण या खेळाडूनं केलंय आणि आज मुरबाड नगरीमध्ये एका हातानं बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. 10 क्रिकसाठी देखील एक पर्वणी त्यांच्या माध्यमातून याचे व्हिडिओ जरूर अपलोड आपल्याला पाहिली जाईल. नौशादची इनिंग जर तो चांगली बॅटिंग या ठिकाणी केली गेली त्याच्या माध्यमातून, परंतु सध्या नौशादकडे लक्ष आहे संपूर्ण क्रीडाप्रेमींचं. कशा पद्धतीनं बॅटिंग तो या ठिकाणी करेल. समोर यंगस्टर आहे, एकाच हाताने बॅट पकडली आहे. शफल ऑन साइडला खेळायचं होतं, लाईन पाहावी लागेल. यष्ट्यांच्या वरूनच गेला हा बॉल. डॉट बॉल आलाय. एका हाताने बॅट पकडणं, तितकी ताकद त्या हाताला भेटणं, सर्वच गोष्टी असतात. या खेळाडूच्या आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल. नौशाद शेख पुनश्च एकदा शफल नॉन साइडला खेळायचा प्रयत्न वन्स अगेन बीट होतोय. डॉट बॉल आलाय. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 9. भरपूर सारा वेग आपण पाहिला या बॉलवर देखील इथे प्रदान केला गेला गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. याच गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो. जरी एक्स्ट्रा रन्स, एखादा मोठा फटका आला, घाबरू जाऊ नका. तुमच्याकडे तुम्हाला संघनायकानं जो विश्वासाने गोलंदाजी दिली आहे पहिले षटक हाताळण्यासाठी, तुमच्यामध्ये काहीतरी कॅपॅबिलिटी असल्याशिवाय ते दिले नाहीये. स्वतःची गुणवत्ता ओळखून त्यानंतर प्लॅन एक्झिक्यूट करून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं तितकंच गरजेचं असतं यंगस्टर्ससाठी, हे सांगणं आहे. फुल टॉस आहे, समोरला खेळतात. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुहेरी अंकामध्ये टीमची टोटल प्रवेश करते. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अंपायर्स या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झाला. टीमची टोटल 10. 12 वाजून आपण पाहिलं तर 30 मिनिटांनी हे षटक सुरू झालं होतं. 20 मिनिटांमध्येच तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायची. टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. अदरवाईज एक प्लेयर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. 4 मिनिटं आतापर्यंत खर्च केली आहेत गॅपमध्ये, परंतु पहा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झुकी झाली आहे. कॅच होते ड्रॉप आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. सुरेख फटका. सूरज विशेच्या पाठमधनं तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा प्रस्तुत केलाय. चौकार. पहिल्या षटकासाठी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. एक ओव्हरच्या अखेरीस 14 धावा टीमची टोटल. सूरज विषय खेळतोय. 4 बॉल त्याने फेस केले 11 धावा संख्येवर. दुसऱ्या बाजूला नौशाद शेख जो लेदर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी सुंदर करतो आणि अक्षरशः गाजवलं या खेळाडूनं क्लब क्रिकेट गोलंदाजीच्या जोरावर. आज गावच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेससाठी तो आलाय. 14 रन्स स्कोर बोर्डवर. कांबारे टीम तुम्ही ऑलरेडी 5 मिनिटं घेतली आहेत. सातत्यानं सूचनेकडे लक्ष द्या. गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये वैभव आलाय. टीमची टोटल 14. वैभव आला गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला नौशाद. फार एंडकडनं गोलंदाजीसाठी यावेळी सुरुवात होईल.
समोरच्या दिशेला सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल गॅप मध्ये चालला. लॉंग ऑफचा खेळाडू भरपूर वेगानं आला बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सुंदर बॅटिंग, सुंदर फटका, एका हातानं ताकद मिळणं, त्यानंतर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह खेळणं, सुंदर बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये नौशाद त्याच्या आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल, ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टीमची टोटल 16. यावेळी लाईन पाहावी लागेल, सोडून दिला बॉल, हा वाईट घोषित केला पंचांनी. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. नक्कीच निराश, हताश जे खेळाडू, जे व्यक्ती होता जीवनामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये, त्यांनी या आज भगवा चषकामध्ये पहा नौशादकडे एक हात नाही या खेळाडूकडे, आणि तरी देखील जिद्दीनं तो पायावर उभा राहिला. स्वतःच्या आत्मविश्वास त्यानं दाखवला. जरी माझ्याकडे एक हात नाहीये तरी मी माझ्या आयुष्यात असं काहीतरी करून दाखवेन की ज्यानं माझं, माझ्या गावाचं आणि माझ्या तालुक्याचं नाव होईल. आज मैदानाच्या आतमध्ये तो उतरला. सुंदर फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला फटका सुंदर आहे. दुसऱ्यासाठी वेगाने आला सूरज, धोक्याची ठरू शकली असती धाव जर बॉल कॅरी झाला असतात तर. एकोणावीस धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. सुंदर रन बिटवीन द विकेट, कॉलिंग होता दोघांमध्ये, चांगलं समन्वय, कम्युनिकेशन सुंदर पाहायला मिळालं, आणि दरम्यान 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले. सध्या टीमची टोटल 19 षटक क्रमांक 2 चा सुरू आहे. आकर्षक जर्सी आपण जे पाहताय आस्था स्पोर्ट्स दसई ज्यांनी परिधान केलेत, साकेत झुंजाराव आणि विशाल खाडे 2 मान्यवरांनी स्पॉन्सर केलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नौशाद सूरज खेळतात मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 19 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला, माफ करा, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा फुल टॉस आहे समोरच्या दिशेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, आणि यावी लॉंग ऑनला पकडला गेला झेल. नौशादला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय आस्था स्पोर्ट्स दसई टीमला. विश्वास दाखवला मैदानाच्या आतमध्ये. सुंदर बॅटिंग त्याने केली. एकोणावीस धावा टीमची टोटल. 1 बॉलचा खेळ या सेकंड ओव्हर मध्ये बाकी आहे. यश मिळालंय. वैभवला फुल टॉस होता. लॉंग ऑनला रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय. ओव्हर पिच होता. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेत. मुस्तफा शेख मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या पॅट मधनं 1 बाउन्स ओव्हर द रो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला हा चौकार. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट. 23 धावा 11 मिनिटं घेतली टीम कांबारे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. उर्वरित 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटातच कंप्लीट करावी लागतील.
अदरवाईज शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू तुम्हाला 30 या षटकाच्या आतमध्ये ठेवावा लागेल. प्रत्येक षटकागणिक तुमच्यापर्यंत वेळ आम्ही पोहोचवतोय. टाइम सेट केले गेले पहिल्याच ओव्हरमध्ये. ओव्हर पिच होता. आपल्या टीव्ही मॉनिटरवर आपण पाहताय कशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. अगदी काही अंतर सीमारेषेच्या पुढे पडला. चौकार इथे मिळत असताना पहिल्याच बॉलवर मुसा शेखला 4 बॉल फेस केलेत. सूरज विशेनं 11 धावसंख्येवर तो खेळतोय. अमोल आलाय. पहिलं षटक त्यांना हाताळलं होतं आणि त्या ओव्हरमध्ये 14 धावा त्यांना दिल्या होत्या. पुनश्च एकदा कॅप्टननं विश्वास त्याच्यावर दाखवला. सेकंड स्पेलसाठी त्याला आमंत्रित केलं. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आपण पाहिलं तर यावेळी थोड्याशा विखुरल्या जातील. वेळ सध्या सुरू आहे. काउंटिंग तुमचं टाइम सुरू आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. सूरज विशेष स्ट्राईक एंडला. टॅप केला. सुंदर फटका कॅपमध्ये. बॉल भरपूर वेगाने चाललाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक आले. बॉलला सेव्ह केलाय. जितका सुंदर फटका होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना सुरुवातीलाच उल्लेख केला की ऑफ ड्राईव्ह ऑफ साईड भरपूर स्ट्रॉंग आहे सूरज विशेची. या दिशेनं फटके खेळण्यासाठी त्याला आवडतं. या दिशेला सुंदर फटकेबाजी त्याची आपल्याला नेहमीच आता त्यांना पाहायला मिळत असते. आडव्या बॅट नॉन साईडला खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे मिळते. स्ट्राईक होते. रोटेट. मध्यरात्री आपण पाहिलं तर थोडीशी पार होते परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. प्रेक्षक आनंद घेत आहेत. भगवा चषक 2025 यावर्षी आपल्याला एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट. दिवसा देखील तुम्ही क्रिकेट एन्जॉय करू शकता. रात्रीच्या प्रहारामध्ये देखील या स्पर्धेमध्ये क्रिकेट सध्या सुरू आहे. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला पूल करायचा होता. बॅटचा फ्लो भरपूर लवकर फिरून गेला. स्वतःवर निराश आहे त्या ठिकाणी बॅटर मुस्सा. पण पाहिलं तर हा फटका भरपूर लांब जाऊ शकला असता. त्यामुळे स्वतःवर निराश आहे. डॉट बॉल आला. टीमची टोटल 26. लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावसंख्येवर एक गडी बाद. यावी ऑन साईडला मागच्या फटक्यामध्ये जरूर यश नाही आला परंतु यावी परफेक्ट मिडल प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि फटक्याला सरळ पाठवला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुसा शेखच्या बॅटमधनं आलाय हा भव्य दिव्य षटकार. थँक्यू. जर बॉल मिळत नसेल तर पहा लगेचच बॉल अंपायर्सकडे जो असेल तो यूज करायचा. कोणत्याही क्षणी बॉल जर गेला तर तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. रात्रीची वेळ त्यामुळे बॉल मिळणं फार कठीण आहे. सो बॅटर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. चला बॉल दिल्या पंचांकडे ऑलरेडी. बत्तीस धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. अजून एक मोठा फटका. उंची जास्त गाठली. यावेळी अंतर कमी आहे आणि यावेळी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. षटकाराचं प्रत्युत्तरच पुढच्या बॉलवर देत असताना मुसा शेखला माघारी परतावं लागते. फलंदाज बाद.
महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त करत असताना गोलंदाज अमोल पेशे 32 वर 2 अशी आपण स्क्रोल कार्ड पाहताय. तिसरं षटक सध्या सुरू आहे प्रगतीपथावर. एक बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला अख्तर शेख. फुललेनचा बॉल अलॉंग द कार्पेट टर्न केला. बॉलला लॉंग ऑफला डीपर एक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तिथे मिळेल. 3 ओव्हरचा खेळ झाला. 33 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहताय सध्या भगवा चषकाचं हे दमदार आयोजन. 5 ओव्हरचा खेळ या आपण पाहिलं तर 5 ओव्हरची ही इनिंग त्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 33 धावा. करंट रन रेट आपण पाहताय 11.00चं प्रोजेक्टेड स्कोर जर यानुसार गेले तर 55 धावा. सूरज सलामीला सुंदर बॅटिंग तो करतोय. 6 बॉल त्याने फेस केले. 14 धावा संख्येवर तो खेळतोय आणि 1 धावा संख्येवर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अख्तर. 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट झाला अमोलचा. 12ची इकॉनॉमी त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. टाइम काउंट तुमचा सुरू आहे सध्या. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे, स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्स तुमच्या टीव्ही मॉनिटरवर सध्या पाहताय. आकर्षक लाईट्स संपूर्ण मैदान अक्षरशः झगमगून सोडलंय या लाईट्सनं आणि सध्या प्रचंड मागणी आहे स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्सला. संपूर्ण आपण पाहिलं तर नाईट फॉर्मॅटमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात क्रिकेट सध्या खेळलं जातं. फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केला. मिस टायमिंग आहे. अख्तर शेखची विकेट मिळाली आहे. विकेट इथे मिळतीये. फुल टॉस होता अगदी सहजरित्या. टायमिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर एलिव्हेशन झाला नाही आणि अख्तर शेखला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. सहजरित्या फक्त हलक्यातनं फ्लिक केलेला. भरपूर दूरवरनं फ्लिक केला होता. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं आणि सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि महत्वपूर्ण विकेट इथे मिळते. अख्तर शेखला माघारी परतावा लागेल. फलंदाज होतोय बाद. अनिल गेला. अनिल भेरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3री विकेट इथे मिळते. नौशाद मुस्तफा आणि त्यानंतर आता अख्तर शेख माघारी परततोय. पहिल्या बॉलवर विकेट इथे मिळतीये विनोद या गोलंदाजाला. तर अनिल भेरे गेलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर आहेत. सूरज विषय अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलामीसाठी गेला. सुंदर बॅटिंग तो करतोय. सुंदर गोलंदाजी पहा. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड अ मिस. फुटवर्कच नव्हतं पदाला ते पाहायला मिळालं नाहीये अनिलच्या माध्यमातनं. ओ यष्टांच्या गदीवरून हा बॉल गेला. 33 वर 3 3 3 3 आकड्यांचा खेळ सध्या आपण पाहताय स्कोर बोर्डवर. आस्था स्पोर्ट्स धसई बॅटिंग करते टॉस ठरल्यानंतर. नो बॉल आहे. नो बॉल आहे. पंचांचा इशारा इथे आलाय आणि त्या बॉलवर पाठवल्या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भरपूर लांब हा चेंडू पण पाहिलं तर खूप अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळले. बीमर होता. चेंडू टर्न करण्याच्या नादामध्ये रिलीज करत असताना हातातून स्कीड झाला, सटकला आणि हा बीमर घोषित केलाय. चौकार इथे येत असताना 4+1 एकंदरीत 5 धावा इथे मिळतात. टीमची टोटल 38 या कड्यावर जाऊन पोहोचली आहे.
जुने पॅचची कडा आणि पहा अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अशी पाहिलं तर अगदी संधीच दिली होती फुल टॉस त्यावर चौकार, परंतु त्यानंतर ज्या वेळी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळला गेला फलंदाज संघर्ष करताना आपण पाहिलाय. 38 धावा, अजून एक डॉट बॉल आलाय. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. मग असं नो बॉल होता त्यावर 5. त्या व्यतिरिक्त सुंदर गोलंदाजी या ओव्हरमध्ये आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज विनोद याची. ऑन साइडला मिस्टॅमिंग फटका डिपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेत कॅचसाठी आणि पकडली एक सुंदर झेल. अजून एक विकेट इथे मिळते अस्ता स्पोर्ट्स दसई टीमचा. अनिल भेरे बॅक टू द डगआउट. ज्यामध्ये 9 वर एक चौकार जरूर आला होता, परंतु त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 2 विकेट्स 4 बॉलमध्ये 5च धावा त्यानं दिल्या त्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमिकल षटक. फैसल आला बॅटिंगसाठी. ऑन साइडला फटका चांगला, अजून एक विकेट मिळू शकते. हो मिळाली आहे. विकेटचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये. फैजल आला आणि फैजल लगेचच मैदानाच्या बाहेर गेला. फलंदाज बाद. सूरज विषय नॉन स्ट्राईक एंडलाच थांबतोय. तो पाहतोय त्याचे सहकारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जात आहेत. विकेटचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये. फैजल देखील बाद झाला, अनिल बाद झाला, मुसा बाद झाला, अख्तर शेख बाद झाला. सातत्यानं विकेट्स हे प्लेअर पॅव्हेलियन आपण पाहू शकाल. थोडंसं टेन्स सिच्युएशन सध्या आपल्याला पाहायला मिळते. हे डगआउट आस्था स्पोर्ट्स दसईचं. 38 चांगला फटका. मिर्झा आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न राहील, कारण लास्ट ओव्हरमध्ये सूरजला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आणि ते झालंय. यशस्वी खेळ या ठिकाणी या ओव्हरचा समाप्त होतो. टीमची टोटल 40, 5 विकेट गमावलेत. या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या 7. स्वप्नील आला नवीन गोलंदाज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी व्हीआयपी डाईज एंड कडनं तो गोलंदाजीला करेल सुरुवात. धावसंख्या आपल्याला 40 पाहायला मिळते सध्या स्कोर बोर्डवर. 5 विकेट सध्या गमावलेत. सूरज विषय भरपूर काळ स्ट्राईक पासून दूर होता, तर स्ट्राईक एंडवर तो आला. पहिलाच बॉल टर्न झालाय. स्विंग अँड अ मिस. बॉल बीट झालाय. हो सुरेख बॉल होता. अगदी लाईन मध्ये हा बॉल आपण पाहिला.
बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतला हा बॉल आपण पाहू शकाल. तिसरे पंच आणि त्यानंतर आपण आमच्या प्रेक्षकांना देखील दाखवायचं आहे. फेअर बॉल आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय देखील आलाय. टीव्ही स्क्रीनवर देखील हा रिप्लाय आपण बघू शकता. सुंदर असा बॉल होता. लेग ब्रेक होता, कटर होता, हलकासा टर्न पाहायला मिळाला. पहिला बॉल आलाय डॉट. यावेळी वाईड घोषित केल्या पंचांनी. यावेळी वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये स्कोअरमध्ये होईल ऍड. धावसंख्या 41. स्वप्नील शॉर्ट रनअप, चांगली गोलंदाजी, पकड चांगली आहे ज्यावेळी चेंडू रिलीज करतो. ऑन साइडला मिस टायमिंग आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणारच नाहीयेत. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज विशेच्या बॅटमधनं हा तडाखा षटकार. तर भरपूर सर आपण पाहिलं तर स्विंग गोलंदाजी करण्याची एक वेगळी टेक्निक असते. अगदी अर्ध्या विकेटवर टप्पा होता, त्यामुळे जरी पाहिलं तर अगदी सहज होतं. भरपूर सारा वेळ होता सूरजकडे, पोझिशनमध्ये आला आणि त्यानंतर प्रॉपर एक्झिक्यूट केला हा फटका. अर्ध्या विकेटवर हाफ ट्रॅकर, चुकीची लेंथ गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो, इथे चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सबमरीन होता. सातत्यानं सूरज आपण पाहिलं तर कुठेतरी लाईन मिस करतोय. यावेळी चांगला बॉल होता, चांगला बॉल आहे. पाहू शकाल रिप्लाय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुंदर गोलंदाजी. यावेळी जास्त टर्न नाही भेटला बॉलला. 47 वर 5 डॉट बॉल आला षटकारानंतर. ऑन साइडला अर्ध्यात हाफ ट्रॅकर, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन्स अगेन बिग हिट. सूरज विषय ऑन फायर. षटकार. अर्धशतक कंप्लीट. 2 बॉलचा केस शिल्लक आहे. पाहिलं तर जे 2 षटकार आले तिथे लाईन थोडीशी मागे होती. हाफ ट्रॅकर गोलंदाजी होती आणि त्याच्यावर बरसलाय सूरज विषय. व्यासपीठावर आपण पाहत आहे सध्या सगळेच सुनील माळी क्रीडा मंडळ अंबे खुर्द चे सर्वच आयोजक, ज्यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. राम भांडे त्यांच्या समवेत रोनक गीते, रमेश गीते, यश गडगे, तेज गडगे. वन्स अगेन अनदर बिग हिट. सूरज विशेनं मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊसच पडलाय. या ओव्हर मधला आला हा तिसरा उत्तुंग षटकार. जबरदस्त इनिंग साकारली आहे. एका बाजूला विकेट जात होत्या, परंतु सूरज विषय मैदानाच्या आतमध्ये थांबला. त्याने थोडासा वेळ दिला स्वतःला. सुरुवात देखील त्याने आक्रमकच केली होती. पहिला बॉल त्याने फेस केला तेव्हा देखील षटकार आला होता. या ओव्हर इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सूरजच्या बॅटमध्ये 4 सिक्सर आपण पाहिल्यात. 11 बॉल 32. सुंदर इनिंग सूरज विषयची.
यावेळी स्कीटर चेंडू होता. आणि दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर तिथे कॉमेडी क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या झाली 60 आणि विजयासाठी 61 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. ते आस्था स्पोर्ट्स दसई संघाने छत्रपती स्पोर्ट्स कांबारी या संघासमोर. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात पुढील 5 षटकांसाठी कशा पद्धतीने ही मॅच रंगेल या ऐकूयात निखिलजी ठोंबरे सरांचा आवाज. धन्यवाद. जगदीश सर 30 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष छत्रपती स्पोर्ट कांबारे टीम या संघासमोर सेट केलंय. आस्था स्पोर्ट दसई या संघाने आणि दसई संघाचे खूप मोठे पाठीराख आहेत. त्यामध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय बाळकृष्ण भोईर साहेब जे मात्र उपस्थित आहेत. आणि दसईला गेल्यानंतर तुम्ही कधी बाळकृष्ण भोईर साहेब यांची भेट घ्या. खुश केल्याशिवाय ते कधी सोडत नाही असे आमचे बाळकृष्ण भोईर साहेब आहेत. त्यांच्या बरोबरीने जर आपण पाहिलं साकेत झुंजराव जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सरशिप जे मात्र केलेलं आहे टीम दसईला. तर दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय छत्रपती स्पोर्ट नावामध्ये सर्व काही. छत्रपती स्पोर्ट कांबारे हा संघ आपण पाहतोय जो मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दिवस तिसऱ्या दिवसातील ही पहिली नाईट आपल्याला पाहायला मिळते. किनवली विभाग आणि दुसऱ्या बाजूला किनवली विभागाबरोबर मुरबाड तालुक्यातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही सुनील सर स्वरगंगा लाईट्स इव्हेंट चे प्रोप्रायटर आपण सुनील माळी सर यांचे संपर्क साधायचा लगेच. स्वरगंगा लाईट्स इव्हेंट्स भिवंडी. ओके सर आपण संपर्क साधायचा आहे. सुनील माळी सर आपली वाट पाहत आहेत. 30 चेंडू आणि 61 धावा. आस्था स्पोर्ट दसई आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती स्पोर्ट कांबारे हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अख्तर शेख अक्कू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आहेत अमोल. नॉन स्ट्रायकर एंडवर भावेश. हॅलो खूप मोठी चर्चा आणि मानावं लागेल सुनील सर मानावं लागेल टेनक्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत सर यांना. सकाळी बरोबर 8:30 वाजता उपस्थित राहिलेत. संध्याकाळी 2:30, 3, 4 किती वाजू शेवटपर्यंत थांबणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि शेवटपर्यंत
गोविंद कामत आमचे 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर आहेत. तुम्ही 9ला आले आणि नकुलदादा बरोबर 8:45 आलेले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जे मॅचला सुरुवात आहे. अख्तर गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅटर अमोल, नॉन स्ट्रायकर एंडवर भावेश आहेत. छत्रपती स्पोर्ट क्लब कांबारे त्यांच्या विरुद्ध अस्ता स्पोर्ट धसई. पहिलाच बॉल फटका दमदार एक टप्पा खात चेंडू सीमा पार 4 चौका. आणि पहा आमचे आयोजक नकुलदादा भांडे किती मेहनत घेतात. का भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना त्यांना नियोजक ठेवलंय. एकही बॉल कधीच बाहेर जाणार नाही ही त्यांची खासियत आहे. सावकार संख्या धावफलकावर 4. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर आक्रमण. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. मैदानामध्ये अमोल नावाचं वादळ गोंगावत आहे. 4. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता मित्रा, जरा स्वतःची काळजी घ्या. ऑन स्क्रीन ते सध्याच्या कडेला खुर्ची आहेत आणि त्या खुर्चीवर निवांत झोपले. त्यांना माहितच नाही मॅच मध्ये काय चाललंय. त्यांना दाखवलं जातं. जयरामदादा गडगे आपण संपर्क साधायचा आहे. नकुलदादा आपली वाट पाहत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत अमोलच्या बॅट मधून. जिथे चेंडू गेला त्या प्रेक्षक वर्गाला माहित नाही. ते खुर्चीवर निवांत झोपलेले आहेत. नावच माहित नाही. संख्या धावफलकावर 8 धावा. डीजे धनुचं कौतुक. सकाळी 8:30ला ते दाखल झालेले आहेत आणि आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. मैदानामध्ये अमोलला पाहतोय अक्कूच्या विरोधात, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आहे. पंचांचा नकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. आयोजक कमिटी टीम खूप सारी मेहनत घेते. त्यामध्ये तानाजी शेठ गडगे यांचं आपण विशेष कौतुक करू. गणेशदादाचं विशेष कौतुक. गणेशदादा माळी त्यांच्याबरोबर KB नाही, KBनी गुंतून ठेवलंय हे सर्वात महत्वाचं. बरोबर ना KB. 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे विकेट आली. मुस्ताने कॅच पकडलाय. फलंदाज बाद. त्यांच्याबरोबर रवी ऑपरेटरचे आहे की स्कोरचे आहे ते मला अजून कळलं नाही. पण प्रत्येक विकेट गेल्यानंतर त्याने किती बॉलमध्ये किती केले, तर तो कसा आऊट झालाय ते दाखवलं जात आहे 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. आपण विशेष कौतुक करू. मुसाचा हा सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. 26 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे या टीम बरोबर मॅच खेळताना पाहायला मिळेल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. 8 धावा आहेत. फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते सचिन. सध्याच्या घडीला नौशाद शेख यांना दाखवलं जात होतं आणि सध्याच्या घडीला न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन आहेत. धावफलकावर धावसंख्या 8. प्रसिद्ध उद्योजक आहेत बाळकृष्ण भोईर साहेब, ज्यांच्या वतीनं हा सामना दसई जिंकत असेल तर त्यांच्यासाठी किती सर तुमचं बोट वरती झालं म्हणजे मला कळलं. 1000 रुपयाचं पारितोषिक बाळकृष्ण भोईर साहेबांच्या वतीनं. प्रसिद्ध उद्योजक मैदानाच्या इथे टाकलेला हा चेंडू बॅटची इनसाइड एज जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. पाहता पाहता 2 धावा. कांबारे संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन विषेत आणि त्यांच्या जोडीला भावेश. भावेश विषय अर्थात गुड्डू या मॅचचा हिरा आहे. तो मैदानामध्ये थांबला. कांबारे संघ जिंकेल ही ताकद
कांबारेला विश्वास आहे तो मैदानामध्ये थांबला तर मॅच जिंकू शकतो. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला तानाजी गडगे, त्यांच्या बाजूला सुनीलजी माळी, त्यांच्या बाजूला नकुलजी भांडे. आज कडक आहेत, व्हाईट, प्युअर व्हाईट. इथे टाकलेला हा चेंडू, फटका दमदार, सचिनच्या पाठमधून चेंडू सीमा पार. पहिल्या षटकात धावा 14. टीम छत्रपती, नावामध्ये सर्व काही, छत्रपती स्पोर्ट कांबार आहे. संघाचा चालू करा, जरा प्रेक्षक खुश होते, कारण एनर्जी प्रेक्षकांना देखील पाहिजे. खेळाडूंना एनर्जी येत असते मैदानामध्ये खेळत असताना, प्रेक्षकांना थोडीशी एनर्जीची गरज आहे. सध्याच्याकडे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनीलजी माळी, त्याचबरोबर तानाजी गडगे TDC बँकचे मॅनेजर आहेत, आणि नकुलजी भांडे प्रसिद्ध भेंडी व्यापारी म्हणून ज्यांची खूप मोठी खासियत आहे ते सध्याच्या घडीला आपण पाहतात. नौशाद षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. लेदर क्रिकेटमध्ये हा खेळाडू आपली छाप सोडतोय, दसई शहापूर तालुक्याची. दुसऱ्या बाजूला दिव्यांग खेळाडू, त्या दिव्यांग खेळाडूवर मात करत आपल्या या गावासाठी उतरलाय आणि तो गोलंदाजी मार्कवर तयार. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्हचे कॅमेरामन सध्याच्या घडीला हे चित्र टिपतात. संकेत झुंजाराव आणि त्यांच्या जोडीला खाडे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. अर्थातच ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेले आहेत योगेश भाऊ भोईर, अर्थात आस्था सोनोग्राफी सेंटर शहापूर यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. नौशाद आलेत गोलंदाजी मार्कवर, आणि नौशाद जर विकेट हॅट्रिक घेत असेल तर आमचे नकुलदादा भांडे यांच्या वतीने किती पारितोषिक सर? 2000चं पारितोषिक. वा भाई वा, मानला आयोजक कमिटीला की ते नौशाद जर विकेट हॅट्रिक घेत असेल त्याच्यासाठी 2000चं पारितोषिक. पहिला चेंडू, परंतु मैदानामध्ये भावेश म्हटलं कांबाऱ्यामध्ये त्याला कोणच ओळखणार नाही, परंतु गुड्डू म्हटलं अख्खा शहापूर तालुका ओळखेल. गुड्डूच्या बॅटमधून हा चौकार आहे. 4 रन. धनु चौकार आलाय. धावफलकावर धावसंख्या 18 आहे. तर रमेश गीते हा फटका पाहिल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावर थोडीशी निराशा पाहायला मिळाली. गोलंदाजाने काय करावं? रिवर्स. ओ गुड्डू 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 भाई प्रत्येकाची मन जिंकतोय. योगेशला तिथे थोडासा इंजर्ड करतोय. चेंडू सीमा पार. 4. नौशादचा वेग आहे आणि त्या वेगाचा फायदा, थोडासा इंजर्ड झाला योगेश कोर. मला वाटतं थोडेसे मोबाईलमध्ये ते बिझी होते. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. स्प्रे लागत असेल तर भेटेल, फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्याकडे अवेलेबल. 2 चौकार आलेत भावेश अर्थात गुड्डूच्या बॅटमधून. भावेश विषय संघाचा संख्या धावफलकावर 22 चेंडू आणि 39 धावा. हे समीकरण छत्रपती स्पोर्ट कांबारे. तिसरा आणि इथे पाहायचं हा षटकार. पण षटकार आलाय कांबारे टीम, छत्रपती कांबारे टीम. तुम्ही जर एवढ्या आनंदाने उत्साहाने जर आनंद व्यक्त करत असाल तर जो षटकार आलाय 2 धावा कट केल्या जातील. ही पॅनल्टी आयोजक कमिटीच्या वतीनं थोडंसं सहकार्य करा. षटकार आहे 6 धावा. संघाचा संख्या 28. व्हॉट अ शॉट ऑफ द नाईट. 22च्या बॅटमधून जबरदस्त टोला षटकार. आणि ऑन स्क्रीन सध्याच्या वेळेला आपण संपूर्ण छत्रपती स्पोर्ट क्लब कांबारेचा खेळाडू कक्ष पाहतो. आता शांतता आहे, हे महत्वाचं आहे. षटकार आला. पहिले 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर रिवर्सचेच षटकार आला. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला होता की अनिकेत विषय आणि भावेश विषय म्हणजे गुड्डू मैदानामध्ये थांबला तर तो कुणाची वाट लावू शकतो, ही ताकद आहे त्याच्यामध्ये. संघाचा संख्या 28. 21 चेंडू 33 धावांचं समीकरण. जबरदस्त फलंदाजी.
जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. जिथे कमी तिथे आम्ही असे आमचे सुनील दादा माळी यांना आपण पाहतात. काय चुकतंय का काय बरोबर आहे ते चालू आहे त्यांना चांगलं माहिती आहे. गोलंदाज तयार, नौशाद त्यावर आक्रमण. आता फाईन लेगला चेंडू आणि तोही जाईल सीमारेषेच्या बाहेर. जसे फटके येतात तसे मैदानाच्या आतमध्ये धसायला चटके लागतात आणि खुश होतात कामगार. षटकार. चांगलं संगीत डीजे धनू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. शपल झाले, डीप फाईन लेगला फटका खेळला आणि धनूने गाणं वाजवलं, हात नका लावू माझ्या साडीला. इथे भावेश अर्थात गुड्डू सांगतोय, नाद नका करू माझ्या बॅटरीचा. जबरदस्त फलंदाजी. 34 धावा धाव फलकावर. 20 चेंडू 27 ची आवश्यकता आहे. बॅटचं चुंबन घेतोय सध्याच्या घडीला, कारण मैदानामध्ये 4 चेंडू 20 बनवल्यात भावेशने. ऑनस्क्रीन सध्याच्या कडेला नकुलदादा भांडे तयारीत आहेत. मला वाटतं मैदानात आता उतरतात की काय ते पाहायचं आपल्याला. 20 चेंडू 27 धावा हे समीकरण. 20 चेंडू 27, 34 धावा धावफलकावर. छत्रपती स्पोर्ट कांबारे जो संघ जिंकेल तो आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, नौशाद. इथे स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. नौशाद हिच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहेत. आमचे बाळकृष्ण भोईर साहेब आहेत त्यांच्याही चेहऱ्यावर निराशा आहेत. आमचे आसिफ भाई आहेत त्यांच्याही चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे, कारण संघ थोडासा बॅकफुटला आहे. परंतु मैदानामध्ये कमबॅक करेल का ते पाहायचं आहे. 19 चेंडू 27 धावा हे समीकरण. साकेत झुंजाराव जे सिव्हिल इंजिनियर आहेत, संघाचा खूप मोठे पाठीराख आहेत, ते थोडेसे निराश आहेत. शेवटचे 19 चेंडू 27. बिग हिट, चेंडू हवेत, डाऊन द बॉल फील्डर झेल झाला आणि आता भावेश गुड्डूला परतावा लागतंय. ही विकेट आली. 18 चेंडू 27चं समीकरण. संधी देवा डीजे धनूला. ऐकूयात एक सुमधुर मराठी संघ. गुड्डू साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. 6 चेंडू 20 धावा. सामना आता 18 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 34 बनवल्या छत्रपती स्पोर्ट कांबारे टीमने. समोर आस्था स्पोर्ट धसई यांना प्रस्तुत केलेले आहेत योगेश दादा भोईर यांनी. ते कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. इथे मॅनेजरच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. रॉय सकाळी 8ला आला, सर्वात महत्वाचं काय सकाळी 8ला आलाय आणि संध्याकाळी सर्वात लेट जाणार आहे, कारण हे सर्व पूर्ण करायचं त्यानंतर घरी जायचं. आणि ही जिम्मेदारी कुणाल दादाने दिली आहे खांद्यावर गोविंदच्या, ती पूर्णच करायची गोविंदला. तब्बल 6 दिवस, 1 दिवस नाही 2 दिवस नाही 6 दिवस. म्हणजे ही स्पर्धा 8 दुने 16 नाही 7 दुने 14 होते. 14 दिवस ही क्रीडा स्पर्धा आहे. ती जिम्मेदारी गोविंदच्या खांद्यावर. शेवटचे 18 चेंडू 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. आता आला फिरकीचा जादूगर फैजल. 18 बॉल 27चं समीकरण. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असताना आमचे संपूर्ण आयोजक कमिटी टीम खुश होत आहेत. म्हणजे हे पाहिजे, तुम्ही क्वालिटी द्याल तर तुमच्यावर कोणी पण खुश होईल. इथे टाकलेला हा चेंडू फैजलचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 17 चेंडू 27 धावा. नकुलदादाला एकच विनंती आहे, इथे 2-4 जण आहेत त्यांच्यावर खुश नका होऊ. 1 2 3 जे आमचे कॅमेरामॅन आहेत ना, ते सर्वात महत्वाची भूमिका निभावतात, त्यांच्यावर खुश व्हा. ओके. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या कडेला 34. 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार फैजल. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार. तिथे फाईन क्षेत्ररक्षक एक सिंगल आली.
थोडासा ब्रेक लागताना पाहिला मी तो धावांना ज्या प्रकारे धावा वेगाने येत होत्या ते थोड्याशा थांबलेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलवर कोणती धाव आली नाही, विकेट आली. त्यानंतर या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. हे सर्वात महत्त्वाचं. आणि संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मुसाच्या नेतृत्वाखाली तो धसई, त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे या मुरबाड तालुक्यामध्ये धडाकेबाद चषकामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 6 धावा त्यांनी डिपेंड केलेला आहे. पण हे विसरून चालता येणार नाही, मैदानामध्ये कामगार आहे त्यांच्या विरोधामध्ये. घुट घुट का पाणी उसने भी पिया. 16 चेंडू 26. इथे टाकलेला हा चेंडू फैजलचा चेंडू जसा पडतोय ना आसिफ, तसं गरकन वळतोय. जसे तुम्ही मंडपाचे डेकोरेशन करता ना तसा हा चेंडू टाकलाय त्याने. म्हणजे बॉल पडल्यानंतर एखादा आयोजक जर तुमच्या प्रेमात पडला ना तो तुम्हाला कधीच विसरत नाही. तसं हे कामगिरी पडल्यानंतर कट. 15 चेंडू 26 धावा. हे समीकरण छत्रपती स्पोर्ट कांबारेच्या विरोधामध्ये आस्था स्पोर्ट धसई हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. 15 चेंडू 26 धावा. अजून एक चेंडू. पंचांकडे खूप मोठा अपील आणि मला वाटतं खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. खेळाडूचं पंचांचा आता बोट आकाशाकडे गेला. फलंदाज बाद आहे. विकेट. अनिकेत विशेषसाठी मित्रांनो जेवढा प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांनी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. पंचांनी आउटच दिलं नव्हतं पण तो स्वतःहून मैदानाच्या बाहेर निघाला. ही खासियत आहे अनिकेतची. बॉल फेस केले 2 धावा बनवले 0. स्ट्राईक रेट आहे 0. षटकार 0. चौकार 0. फलंदाज बाद. संध्याकाळी होऊ द्या. 14 चेंडू आणि 26 धावा हे लक्ष कांबारेच्या समोर. मैदानामध्ये ज्यावेळेस फलंदाज भावेश होता असं वाटलं की सामना 3 ते 4 षटकामध्ये संपून जाईल. पण विकेट आली भावेशची. मॅच मध्ये कमबॅक. गोलंदाज तयार. फैजल. ओहो काय गोलंदाजी फैजलची. जबरदस्त गोलंदाजी. काही सर 2 मिनिटं. कुणाचा निर्णय? पंचांचाच. ओके. वाईट साठी. आणि राज सर काय निर्णय तुमचा? म्हणजे स्टंपिंग आहे का? ओके. पहिला निर्णय आपण तो पाहू. मुख्य पंच माधव ठाकरे सरांनी दिला. वाईट बॉल आहे की नाही तो पाहायचा आहे. त्यानंतर स्टंपिंग आहे की नाही राज ठाकरे सरांनी निर्णय दिलाय तोही पाहायचा. ओके सर. हो स्टंपिंग. बॉल स्टंपच्या पुढे पकडलाय का? ओके. ऑन स्क्रीनच आपण तो रिप्ले पाहणार आहोत. 12वे खेळाडू कुठेही गडबड करू नका. प्रथमतः पाहू व्हाईट बॉल आहे का. शफल झालेत. फटका खेळलाय. मला वाटतं पंचांचा निर्णय काय तो बघायचा. फेअर डिलिव्हरी आहे का. पुन्हा एकदा दाखवू आपण आमचे ऑफिशियल पंच आहेत त्यांना. मला वाटतं गोलंदाजी करत असताना गोलंदाज मध्ये आला असावा. बरोबर ना माधव ठाकरे सर. आणि कालही घडलं होतं ज्यावेळेस गुजरातला सर गेले होते हीच घटना घडली होती. सर डायरेक्ट तिसऱ्या पंचांची मागणी घेत आहेत. दुसऱ्या बाजूला स्टंपच्या पुढे बॉल पकडला का ते पाहायचं आहे. आणि पुढे पकडल्यानंतर काय निर्णय राज सर? हा नो बॉल. ओके. मग तेच आपण विचारून घेऊ. तिसऱ्या पंचांची मागणी.
ऑन स्क्रीन सध्या आपण हे दृश्य पाहिलं. मुस्तफा शेख हा यष्टीरक्षक ऑन स्क्रीन पाहतायत आपण. त्याने बॉल स्टंप आहे त्याच्या पुढे पकडलेला आहे आणि तो गॅदर केला त्यानंतर लावला. तिथं नो बॉल पंचांचा इशारा थर्ड अंपायरचा आलेला आहे. म्हणजेच काय, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि ही चूक किती महागात ठरते ते आपल्याला पाहायचं आहे. नाही, सर्वात महत्त्वाचं ऑन स्क्रीन टाकलेला आहे. त्यामुळं आपण घरी गेल्यानंतर आज उद्या परवा वर्षभराने 2 वर्षाने 4 वर्षाने ते पाहू शकता. ऑन स्क्रीन टाकलेलं आहे आपण. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 14, बनवायच्यात 25 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल रोहित फ्री हिट. बरोबर ना, फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. 14 चेंडू 25 धावा. चेंडू डॉट होता परंतु यष्टीरक्षकाने केलेली ही चूक किती महागात ठरते ना ते पाहायचं आपल्याला. 14 चेंडू 25. स्ट्रायकर एंडवर बॅटर अनिल. फ्री हिटचा चेंडू फैजल तय्यार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 900 क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फ्री हिटवर काय घडतं तर मित्रांनो फक्त रन आउट ते आहे का ते पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. 900चं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर जबरदस्त पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. पाहूया सर काय निर्णय देतात. खुश आहेत आज आमच्यावर आमचे आयोजक कमिटी. त्यांचं विशेष कौतुक करू कारण त्यांना माहिती आहे रात्र दिवस एक झालेला आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. फ्री हिटवर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते का फलंदाज ते पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहेत आणि तिसरे पंच अतिशय दक्ष आहेत आमचे. DRS त्याचा वापर जो मात्र केला जातो. व्यायाम करत असताना सुहासदादा केंबारी यांना पण पाहत आहेत कारण आज लढायचं आहे. आज अस्तित्वाचा प्रश्न आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेसाठी. पहिला सामना दमदार खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनाही समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील नामवंत संघ आज स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. हा सर तुम्ही हात वर करा तुमचा चेहरा लवकर. सुहासदादा कुठे असेल तरी त्यांना ओळखतो आम्ही. ते रुमाल काढा ना तुम्ही. रुमाल काळू काळू नॉट आउट आहे. म्हणजेच काय 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 13 चेंडू आणि 23 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू 23. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता थोडासा हलगर्जीपणा इथे पाहायला मिळाला. बेल्स जे मात्र डिस्ट्रॉय झाल्याच नाही. तो झाल्या परंतु पोहोचण्याच्या नंतर झालेला आहे. ओके 13 चेंडू 23 आणि असेल स्ट्रायकर एंडवर. काळूचा आपण थोडासा उल्लेख करत होतो. काळूच्या माध्यमातून 2 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. इथे आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. अख्तरचं क्षेत्ररक्षण सुंदर. इथे रनआउटची संधी नाही. 2 धावा याही बॉलवर. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त गोलंदाजी फैजलने केली. प्रत्येकाला इम्प्रेस केले फैजलने. परंतु एस्टेनच्या पुढे पकडलेला चेंडू त्यानंतर रनआउटच्या रूपाने जिथे रनआउट होऊ शकत होतं तिथे आलेला 2 धावा. 12-21चं समीकरण. संधी देवा डीजे धनुला. ऐकूयात एक मस्त कवाली. सुरुवात झाली धनुची. 12 चेंडू 21 धावा. धनु कॅरी ऑन. रात्र आहे प्रत्येकाला जागे ठेवा. एन्जॉय करा. 12 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे. नाही लोकांना कसं जागा ठेवायचं ते त्यांच्याच हातात आहे. आपण किती जोराने बोललो बरोबर ना रोहित. ते कोणच्यापर्यंत जातं फक्त 12 चेंडू 21. गोलंदाजी मार्कवर आधी आहेत.
चला फास्ट फास्ट खेळा थोडंसं. आमच्यापर्यंत आमचे के बी सर यांची सूचना आहे ते थोडं फास्ट खेळा, कारण मला वाटतं सकाळी खूप मोठं काम असतं त्यांना. भेंडीचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांच्या जोडीला रवी सर असल्यानंतर रवी सर असले ना, तुमची रात्र कधी जाईल हेच माहीत नाही पडणार तुम्हाला. त्यांचं कौतुक करू. जाऊया मैदानाच्या आत. 12-21 जावा. गोलंदाज तयार. आधी बॅकफूट फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा आल्या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने छत्रपती स्फोटकर कामबार आहे. धापलकावर धावसंख्या 42 आहेत. 11 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. 11 चेंडू 19 धावा. आपण पाहताय सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 20-25 30वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. शॉर्ट आर्म पुल. क्षेत्ररक्षक दूर. एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. 4 चौकार. 4 रन. थँक्यू डीजे थँक्यू. 10-15 आहेत. त्या 10-19 कधी होतील हे सांगता येत नाही. थोडीशी शांतता ठेवा. हे सहकार्य करा आम्हाला. नाही उत्साह तुमचा आम्ही जाणू शकतो. आमच्या आयोजक कमिटीचं थोडंसं नियोजन चुकलं की जो खेळाडू कक्ष आहे तो अतिशय जवळ घेतलेला आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे, कारण गावासाठी खेळत असताना जे डेडिकेशन असतं ना ते पाहायला मिळतं तुमच्याकडून. शेवटचे 10 चेंडू 15 धावा. ही मॅच अतिशय रोमांचक होईल. छत्रपती स्पोर्ट कामगार आहे. मुसा नाराज आहे. मुसाच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळते. आस्था सोनोग्राफी सेंटर शहापूरने जो विश्वास दाखवला योगेशदादा भोईर यांनी तो थोडासा असफल होतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. कमबॅक करावं लागेल. 10 चेंडू 15चं समीकरण आहेत. आधी तयार. इथे बॅट चेंज. कॅच ड्रॉप. मुसाचाच दिवस नाहीये. कार्तिक देखील तेच सांगतायत मुसाला तुलाच घ्यायचं होता मित्रा कॅच. कॅच ड्रॉप झालाय. शेवटचे 9 चेंडू आणि 14 धावा. नाही लावणार बरोबर. डीजे धनू कॅच पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एका हाताने प्रयत्न केला मुस्तफाने. क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे संतोष गडगे कुठे. क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. ओव्हर कॉन्फिडन्स असलं की चुका होतात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव्या. 8 चेंडू 13 धावा. शेवटपर्यंत लढण्यासाठी जाणला जाणारा संघ म्हणून ज्याची खासियत आहे तो आस्था स्पोर्ट धसई. आता पप्पू 11 नावाने हा संघ ओळखला जायचा. त्यानंतर अनेक स्पॉन्सर या संघाला आले. आता सध्याच्या घडीला आस्था स्पोर्ट त्यांना स्पॉन्सरशिप करताना पाहायला मिळते. आधीच्या बाट. इथे बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. थोडंच नाही तर जास्त खराब आहे. 2 धावा याही बॉलवर येताना पाहायला मिळतील. शेवटचे 7 चेंडू 11 धावा. इथे कांबारे जिंकणार की दसई जिंकणार तर शहापूर तालुका आहे यात शंका नाही, पण गाव कोणाचं जिंकणार हे पाहायचं आपल्याला. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावा. किनवली गट जिंकणार आहे. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जिंकणार आहे, पण कांबारे की धसई जिंकणार हे माहित नाही आपल्याला. 7 चेंडू 11 हा चेंडू निर्णायक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आमचे दीपक दादा जाधव हे म्हणतात कांबारे जिंकणार आहेत. आमचे 12वे खेळाडू दसईचे ते म्हणतात दसई जिंकणार आहेत. जिंकणार कोणतेच पाहिजे आपल्याला. 7 चेंडू 11चं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू मुसा. 1 धाव आणि बाईचा इशारा आलाय पंचांचा. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10चं समीकरण. संधी देवाडीच्या धनुला चे गेंद्यावर 10 रन. चला क्षेत्ररक्षण लावा. बॅटिंग करणारी टीम कांबार आहे. तुमचा जो 10 सेकंदाचा वेळ होता मित्रांनो DRS घ्यायचा तो संपलाय. त्यामुळे चला लगेच बॅटिंगसाठी तयार राहायचंय आणि क्षेत्ररक्षण लावा टीम आस्था स्पोर्ट धसई.
आयोजक कमिटीला 30-32 टीम गोळा करताना नाकी नऊ येतात. म्हणजे नकुलजी भांडे यांनी 92 कशा गोळा केल्या त्यांचं त्यांनाच माहिती. म्हणजे किती लोड असेल त्यांच्यावर. 6 चेंडू 10. छह गेंदे और 10 रन. पैजल आलेत आता गोलंदाजी मार्कवर. दोन्ही मुख्य कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक. दीपेश दादा म्हात्रे आणि अभिषेक दादा कामत. जबरदस्त टेलिकास्ट. 6 चेंडू 10. ओहो सुंदर असा फटका. एक टप्पा खात. एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. चौकार. तर 5 चेंडू 6 ज्या नावामध्ये सर्वक आहेत आणि बाबूराव आहे त्यांचं विशेष कौतुक आपण करू. आणि दीपेश म्हात्रे आणि अभिषेक कामत मुख्य कॅमेरामॅन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. मित्रांनो धावाही बनवायच्या 4. कंपल्सरी चेस आहे या क्रीडा स्पर्धेचा नियम. त्यामुळे 4 तुम्हाला बनवाव्याच लागतील. आणि आमचे 5वे कॅमेरामन आहेत दीपेश दादा जाधव. सचिन मैदानामध्ये खेळतोय. 11 चेंडू आणि 22 धावा. अनिलने 4 चेंडू खेळलेत. 5 बनवलेले आहेत. 4 चेंडू 4. गोलंदाजी मार्कवर फैजल. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण मुस्तफाला पाहतोय. आज भरपूर चुका झाल्यात मुसाकडून. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. आणि हा विजय फटका टीम छत्रपती स्पोर्ट कांबारे या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन मित्रांनो. ज्या प्रकारचं डेडिकेशन आपल्या संघासाठी दिलं. स्पेशली भावेश विषय अर्थात गुड्डूचं कौतुक करू. टॉस साठी संपर्क साधा. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि त्यांच्या विरुद्ध कांबारे टीम. टॉस साठी संपर्क साधा. चला कांबारे संघ नाणेफेकीसाठी लगेच आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरे.